नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचे जीके आणि मराठी व्याकरण तसेच चालू घडामोडीचे प्रश्न आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे। प्रश्न पहिला, लेह येथे भारतीय लष्कराचे त्रिशूळ युद्ध संग्रहालय उभारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी सर्वात लहान कार्बनी संयुक्त कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मिथेन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प जपानमध्ये कोणत्या बेटावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी होन्शू आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, वर्धा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे नाव काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विश्व हिंदी विद्यापीठ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पिझोमीटर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पंडिता रमाबाई आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हायड्रोजन आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, 1 रुपयाच्या चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणास आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी केंद्रीय अर्थ खाते आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणता देश ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये प्रथम स्थानावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्वित्झर्लंड आपलं योग्य उत्तर आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच प्रश्नपत्रिकेंचे या अगोदर देखील बरेच व्हिडिओ बनवले आहे। जर तुम्हाला आपल्या इथून मागचे प्रश्नपत्रिकेंवरचे सगळे व्हिडिओ बघायचे असेल तर या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या। प्रश्न क्रमांक 10 बघा, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फर्ग्युसन कॉलेज आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1950 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत 7वी महेंद्रगिरी युद्धनौका बनवली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 17A किंवा 17A। प्रश्न क्रमांक 13 बघा, खालीलपैकी रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंडीगड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, डॅश डॅश मूलद्रव्यावर सौम्य नायट्रिक आम्लाची क्रिया केल्यास हायड्रोजन तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चांदी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, केंद्र शासनातर्फे निरक्षरांना साक्षर करण्यासाठी कोणत्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नवसाक्षरता आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केला नसेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न क्रमांक 16 बघा, तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केले पाहिजे ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मिश्र वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, पाठ चोरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कुचरपणा करणे। प्रश्न क्रमांक 18 बघा,
पळाला म्हणून तो वाचला या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अवयव आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी परिणामदर्शक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, स्तुती शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निंदा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, आईसारखी आईच अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अन्वय अलंकार आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, अनल, विस्तव, पावक, वनी, वैश्वनार ही कोणत्या शब्दाची समानार्थी रूपे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अग्नी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केवल आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्मधारय आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 खालील वाक्याचा काळ ओळखा आणि वाक्य काय बघा, क्षणात लढाऊ विमाने आकाशात झेपावली. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए साधा भूतकाळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, मराठी व्याकरणातील प्रयोगाचे मुख्य प्रकार किती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, तिने आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अकर्मक भावे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, वक्रतुंड, नीलकंठ, दशमुख या शब्दांचा समास ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बहुव्रीही हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, खालील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा आणि पंक्ती बघा काय आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुराचा मारा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दृष्टांत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, कर्तृत्व शून्य माणसांची नावेही कोणाच्या स्मरणात राहणार नाहीत या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भविष्यकाळ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जबाबदार आपलं योग्य उत्तर आहे.